ही मॅच 3 ओव्हरची असेल, याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे। बघा, मिळकतकार प्रीमियर लीग यशस्वी होण्यासाठी जी आयोजन कमिटी आहे त्यांना खूप चांगलं सहकार्य लाभलं। त्याच्यामध्ये ग्रुप ग्रामपंचायत पंचायत सदस्य गोरख कडवे यांच्याकडून लाईव्हची व्यवस्था पुरवण्यात आले। प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जी आहे कैलासवासी संजय कृष्णा पाटील म्हणजे संजू यांच्या स्मरणार्थ श्री सुरेश कृष्णा गरत यांच्याकडून चॅम्पियन ट्रॉफी देण्यात आलेली आहे। द्वितीय क्रमांकासाठी रोहित रमेश कडवे पुरस्कृत रोहित कन्स्ट्रक्शन यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले। तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोहित रमेश कडवे पुरस्कृत रोहित कन्स्ट्रक्शन यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे मालिका वीर साठी जी ट्रॉफी आहे कैलासवासी भाई अजित यशवंत कडवे यांच्या स्मरणार्थ अभिजित अजित कडवे उपसरपंच साहेब यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलाय। बेस्ट बॉलर साठी निधी श्रावणी 11 बोडणी यांच्याकडून ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आले। बेस्ट बॅट्समन साठी कैलासवासी गुरुनाथ गणपत कडवे यांच्या स्मरणार्थ गिरीश गुरुनाथ कडवे यांच्याकडून माजी सरपंच यांच्याकडून बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आले। 40+ चा उत्कृष्ट जो बॅटर असेल त्याच्यासाठी कैलासवासी जनाबाई यशवंत कडवे यांच्या स्मरणार्थ विनोद यशवंत कडवे यांच्याकडून ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेली आहे। देन काही पारितोषिक ती महत्वाची आहेत मित्रांनो, कारण कोणतीही स्पर्धा त्याचप्रमाणे या ज्या कॅप पुरस्कृत करण्यात आलेले आहेत या संपूर्ण स्पर्धेसाठी शौर्य सूरज ठोंबरे यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत। बघा, तन मन धन या तिन्ही गोष्टी महत्वाच्या असतात, त्यामुळे त्यांची नावं येणं गरजेचं आहे। 40+ चा उत्कृष्ट गोलंदाज त्याची ट्रॉफी आहे कैलासवासी जनाबाई यशवंत कडवे यांच्या स्मरणार्थ विनोद यशवंत कडवे यांच्याकडून ही ट्रॉफी आहे। त्याचप्रमाणे महिलांसाठी सुद्धा चॅम्पियन ट्रॉफी त्यांच्याकडूनच पुरस्कृत करण्यात आले। ग्रुप ग्रामपंचायत मिळकतकार सदस्य सौ कुंदा ज्ञानेश्वर टोंबरे यांच्याकडून विनर ट्रॉफी, रनर अप ट्रॉफी, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज ज्यांच्यासाठी ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आले त्यांचंही आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया। देन वी मूव फॉरवर्ड चौकार किंग साठी कैलासवासी जयवंत कृष्णा कडवे यांच्या स्मरणार्थ अल्पेश कडवे यांच्याकडून ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेली आहे। षटकार किंग साठी प्रथमेश राकेश ठोंबरे यांच्याकडून ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आले। प्लेयर्स ट्रॉफी आहेत काही कैलासवासी केशवरामजी ठोंबरे यांच्या स्मरणार्थ सुधीर ठोंबरे यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले, त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देऊया। आणि काही पारितोषिक नंतर मी वाचून दाखवतोय, इंटरव्हल मध्ये आपण ती वाचून दाखवूया। वळे मैदानाकडे सर, येस लेट्स प्ले। महिमा आणि रिया सलामीची जोडी तयार आहे। जय हबेश्वर रायडर्स संघाकडून पहिल्या चेंडूचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। श्वेता डोंबरे यांचा पहिला चेंडू यावेळेला भिरकावून दिलाय, इशारा आहे हा पहिला चौकार। थँक्यू। आज मैदानामध्ये आपण काय पाहतोय, मॅच विनर वर्सेस मॅच विनर। एका बाजूला महिमाने लागोपाठ 3 षटकार भिरकावून दिले होते आणि मगाशी श्वेता यांनी मॅच काढून दाखवली होती, 6 बॉलला 7 धावा दिल्या नव्हत्या। सो मॅच विनर वर्सेस मॅच विनर अशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे। त्याच्यामुळे जेव्हा दोन आपण म्हणतो ना काटे की टक्कर, एकमेकांच्या समोर एकदम अतिशय मातब्बर प्रतिस्पर्धी हे एकमेकांच्या समोर उभे आल्यावर मॅच मधली रंगतता वेगळी असते। आणि जेव्हा महिला या ठिकाणी ही स्पर्धा खेळतात त्यावेळेला त्यातला आनंद सुद्धा वेगळा असणार आहे। जय हबेश्वर रायडर्स संघामधून जो कोणी लागोपाठ 3 षटकार लगावेल त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे। सेजल कृष्णा गरत यांच्याकडून हे पारितोषिक असेल। नो बॉल डिक्लेअर झाला होता, नो बॉल +2, सो 8 धावा, 8 ऑन बोर्ड, 8 धावा धाव फलकावरती आल्यात। स्ट्राईकला सेजल सुरेश गरत यांच्याकडून पारितोषिक आले। नो बॉल होता अगोदरचा, फ्री हिट नाहीये, बरोबर आहे, येस विकेट आहे त्याच्यामुळे। हा, ही गोष्ट थोडी अधोरेखित करूया। आपण ओव्हरआर्म क्रिकेट खेळत नाहीयेत, आपण अंडरआर्म क्रिकेट खेळतोय। एक लक्षात घ्या, ओव्हरआर्म क्रिकेटचे लॉज वेगळे आहेत आणि अंडरआर्म क्रिकेटचे लॉज वेगळे आहेत। सो नो बॉलला या ठिकाणी तो मला वाटतं बोल्ड गेले, तिथे मी थोडा डिस्टर्ब झालो होतो कारण बक्षीस आलं होतं इथे, पण बोल्ड गेले होते ना, तिथे बोल्ड गेले होते आणि तो बोल्ड कन्सिडर केला जाईल आणि तो कन्सिडर एवढ्यासाठी केला गेला की तो अर्थातच बोल्ड आहे आणि तो अंडरआर्म क्रिकेटमध्ये दिला जातो। सो 8 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। वळूया पुन्हा एकदा मॅच कडे जिथे श्वेता बॉलिंग करतायत।
श्वेतांनी धावा रोखणं गरजेचं आहे, जे अर्थातच सरपंच मॅडम सविता गोरख कडवे यांच्या संघासाठी महत्वाचं असेल. त्यांनी लास्ट मॅचला ती इनिंग केली होती. आपल्या संघासाठी अशा प्रकारची तारणहारवाली कामगिरी करावी लागेल. सो वेल प्लेड, कम ऑन असं म्हटलं जातंय श्वेतासाठी, पण ती कामगिरी होणार का? यावेळेला फुलटॉस, पण तो या वेळेला मैदानामध्ये कनेक्ट होत नाहीये. 8 फॉल असो पॉइंट विकेट वन्स अगेन. स्कोर मैदानामध्ये कॉन्स्टंट आहे, स्टेबल आहे, आणि अशा वेळेला धावा मात्र आता येणार असं कदाचित चिन्ह या फटक्यानिशी आलंय. एकेरी धाव्यानिशी समीकरण बदललंय. जे उभे आहेत ते बसून घ्या, त्यांच्या टी शर्ट वरची नावं वाचायच्या अगोदरच. नावं दिसत आहेत मला, पण विनंती असेल. आणखीन एक चांगला चेंडू या वेळेला पाहायला मिळतोय. श्वेता मात्र आज आपल्या लयबद्ध कामगिरी करतात, संघासाठी महत्वाची कामगिरी केली. पहिलं षटक टाकलंय, पहिल्या षटकामध्ये केवळ 9 धावा खर्च केल्यात. श्वेता यांची बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फायनलची मॅच आहे आणि आज मैदानामध्ये अशा प्रकारचा परफॉर्मन्स येणं गरजेचं आहे. पण दुसऱ्या बाजूला जय हबेश्वर रायडर्स संघाकडून आता ती जबाबदारी कोण घेणार? स्ट्राईकला आहेत अक्षरा आणि नॉन स्ट्राईकला आहेत त्या महिमा. त्यामुळे जर्सी नंबर 30 पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 9 धावा आल्यात. दुसऱ्या षटक येणं गरजेचं, दुसऱ्या षटकामध्ये कामगिरी महत्वाची होणं गरजेचं. पण अशा वेळेला थोड्या अंशी या वेळेला बॅटरने आपला आपण म्हणूया एक गिअर चेंज केलेला पाहायला मिळाला. हा गिअर एवढ्यासाठी चेंज केलाय कारण अक्षराला माहिती आहे की महिमा स्ट्राईकला आली तर या वेळेला जास्त धावा बनवू शकते. महिमाकडे ते अर्थातच मैदानामध्ये स्ट्रोक आहे आणि महिमा आज मैदानामध्ये सुपर हिट होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सुरू झालाय आणि ते खऱ्या अर्थाने संपूर्णपणे जय हबेश्वर रायडर्स संघासाठी महत्वाचा असणार. सेजल सुरेश गरत यांच्याकडून 3 षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणखीन एक फटका, झेल सुटतोय, जीवनदान लाभ मिळाला या वेळेला. आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारे आपण नेहमी म्हणतो सोडायचे असेल तर वाईट गोष्टी सोडा, व्यसन सोडा, पण कॅच नका सोडू. आज मैदानामध्ये अशा प्रकारचे सुटलेले झेल या वेळेला मैदानामध्ये खूप महागात पडणार आहेत. पण गोलंदाजीला आलेल्या श्रेयांना मैदानामध्ये त्यांचा खरपूस समाचार सुद्धा घेतला जातोय. धावा येत आहेत, बनवल्या जात आहेत, ठोकल्या जातात आणि अशा वेळेला अक्षराच्या बॅटमधून सुद्धा चांगला फटका पाहायला मिळालाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक, झेल सुटलाय, तयारी कमी आहे आणि दबाव सुद्धा दिसतो. 1 आली, 2 आले, 3 येणार का? धावपळ सगळं काही घडतंय आणि अशा वेळेला या 2 धावेने धावसंख्या पोहोचले 19 पर्यंत. 19 ऑन बोर्ड. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अक्षरा सुद्धा आपण पाहतोय मोठे फटके लगावतायत आणि धावा येणं गरजेचं आहे. पण महिमाने आता एक वेगळा स्टँड घेतला की नको, जाऊ द्या, जे काही घडेल ते आता या पुढच्या चेंडूंवरती आपण थोडं वेट अँड वॉच भूमिका घेऊया, असंच काहीसं त्यांनी ठरवले. त्यामुळे त्या नॉन स्ट्राईक कडून पळाल्या नव्हत्या. 19 झाल्यात. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, शेवटचा चेंडू येणं बाकी. कोण मॅच जिंकणार, जय हबेश्वर की त्याच वेळेला सरपंच सविता गोरख कडवे यांचा संघ मैदानामध्ये सामना जिंकणार? 1 पूर्ण झाले, दुसऱ्याचा प्रयत्न होत नाहीये. षटक पूर्ण होते. अर्थातच 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या झाले 20 धावा. थोड्या गोष्टी मला वाटतं कोचने किंवा त्याच वेळेला मॅनेजरने या गोष्टी सांगणं महत्वाचं आहे की कुठल्या बॉलला 2 घेतल्या पाहिजे, कुठल्या चेंडूवरती 1 धाव घेतली पाहिजे, कुठे स्ट्राईक आपल्याकडे ठेवली पाहिजे. शेवटच्या षटकात गोलंदाजीला बदल. निलिशा या वेळेला गोलंदाजीला आल्या जरूर, पण अक्षरा मात्र आता एक धावांनीच त्यांनी ठरवलेलं आहे की एक धावांनीच पुढे जायचं. एक धावाने धावफलकावरती किती आल्या? 21. किती येणार? 35, 40, 30, 25,
आकडे मोजा. 21 धावा अद्यापर्यंत आलेल्या आहेत, पण फायनलचा सामना आहे. फायनलच्या सामन्यातली रंगतता वेगळी असतो, दबाव वेगळा असतो, मजा वेगळी असते आणि त्याच वेळेला त्यातली रोमहर्षकता सुद्धा निराळी असते. आणि अशा वेळेला या सगळ्या अर्थातच महिला मैदानामध्ये एका वेगळ्या स्वरूपामध्ये आनंद लुटत असताना इथे तुम्हाला बाईकच्या स्वरूपात धाव मिळणार नाहीये, इथे तुम्हाला केवळ बॅटच्या रूपाने धाव मिळणार आहे. त्यामुळे या षटकातील निलिशाच्या अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहेत. या 4 चेंडू मध्ये महिमाचा महिमा या ठिकाणी येणं गरजेचं. महिमाच्या बॅटमधून फटका आलाय, पंचांचा इशारा येतोय. या 4 धावा महिमासाठी. वेलकम फो. या एकेरी धावानं 26 धावा. बसून घ्या जरा विनोद, मनोज बसून घ्या जरा, दिसत नाहीये इकडे. 26 धावा, 2 चेंडू येणं बाकी आहेत. मोठा फटका मारण्याचा परत एकदा प्रयत्न, पंचांचा नो बॉलचा इशारा. बॅटने आहे का नाही, सो एकच मिळणार, नो बॉलची एकच मिळणार. 27 धावा, शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. अक्षरा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर करतात. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, अडवतील, पण महिमाकडे सारं लक्ष लागून राहिलंय. चांगली बॅटिंग केलंय त्यांनी मैदानामध्ये आजही. 1 चौकार, 2 चौकार आहेत, 1 षटकार आहेत. टोटल 28 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. 28 आलेले आहेत. जरा जास्तीचे फटके मोठे यावे ही अपेक्षा असताना शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. पण आज काय रंगतता आले, काय मजा आले. आणि खऱ्या अर्थानं महिला जेव्हा मैदानामध्ये आहेत तेव्हा मॅच मधली एक वेगळी मिळकतकार प्रीमियर लीग मधली महिलांचा मिळकतकार प्रीमियर लीगचा आणि मजेचा सुद्धा आपण मैदानामध्ये लुटलाय. तो खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी आनंददायक क्षण. 3 षटकं संपलीत. एकदा महिमाची बॅटिंग आवडली असली तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण खऱ्या अर्थानं एक चांगला स्टँड त्यांनी संघासाठी दिलाय आणि धावफलकावरती 30 धावा बनवल्यात. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 31 धावांची. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टर कडून एक छानसं गाणं. पाहिजे. मी तेच विचार करतोय की कॉर्डलेस बंद आहे, सो येईन मी थोड्या वेळाने. हॅलो. येस, सामना सुरू झाला की बसून घेतील. पाणी पाठवा. एक काम करा, तुम्ही सर्वांनी तिथून सूचना देण्यापेक्षा पाणी पाठवा वगैरे त्यापेक्षा स्वतः जरा धावत या. मग एरवी घरामध्ये गेल्यानंतर आपण पहिली बॅग तिकडे बाजूला टाकतो, सोफ्यावर लोळतो आणि मग बोलतो महिलांना पाणी आणा, मला पाणी आलं पाहिजे. मग हातात ग्लास दिला नाही काय मग बोलणार काय तुला साधं पाणी पण घेऊन येता येत नाही का. जरा आपण पण पाणी घेऊन गेलं पाहिजे ना आपल्या महिलांसाठी. कसं आहे, एकात्मता एकता या सगळ्या गोष्टीतून आपल्या ना वर्तनातून दिसत असते. कधीतरी आपली बायको, आपली आई, आपली अर्थातच बहीण यांच्यासाठी सुद्धा आपण पाणी घेऊन जाऊया, ते सुद्धा महत्वाचं आहे. कोणाला तरी आणायला का सांगावं, आपण स्वतः घेऊन जावं. त्याच्यात एक वेगळा खऱ्या अर्थाने एक संदेश आहे. तो मला वाटतं एकत्रितरित्या आपण जपला तर ती समानता यापुढे अजून चांगल्या पद्धतीने पुढे जाईल आणि ती आवश्यक आहे. मला वाटतं जनरेशन जी त्याच्याबाबत पॉझिटिव्ह विचार करेल आणि होप सो येणाऱ्या काळामध्ये तशा प्रकारची चांगली गोष्ट पाहायला मिळेल. कारण खूप साऱ्या गोष्टी बदलताना पाहायला मिळतात. अलीकडच्या काळामध्ये पूर्वी असं होतं की घरामध्ये जेवणाची जबाबदारी फक्त एकच महिला उचलायची. थोडं चित्र बदलतंय आता, हळूहळू थोडंसं कामं वाटून घेतली जातात. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. जगातला सगळ्यात चांगला 31 टू विन जगातला सगळ्यात चांगला शोध कुठला असा मला जेव्हा प्रश्न पडतो त्यावेळेला मला असं वाटतं कधी कधी जगातला सगळ्यात चांगला शोध हा वॉशिंग मशीनचा आहे. त्याच्यामुळे आपल्या घरातील महिलांचे काही तास वाचतायत, कमरेचे आजार वाढतायत. काही महिला म्हणत असतील की नाही त्याने काही कपडे स्वच्छ निघत नाही, पण तो काही
चांगला मुद्दा आहे असं नाहीये. एक लक्षात घ्या, कपडे स्वच्छ निघण्यासाठी आणखीन चांगली पावडर वापरू शकता, चांगले लिक्विड वापरू शकता, चांगले स्वच्छ निघतात. पण आपल्या महिलेतील ते 1 तास 1.5 तास कपडे धुण्याचा त्रास आणि शारीरिक त्रास जो वाचतोय तो सुद्धा तेवढाच महत्वाचा. येणाऱ्या काळात असे त्रास वाचो त्यांचे, या शुभेच्छा आपण देऊया आणि वळूया मैदानाकडे, जेव्हा सामना जिंकण्यासाठी 31 to win आहेत. आय थिंक फ्रॉम माय राईट साइड ऑल आर ॲग्री. जरा खाली बसून घ्या मित्रांनो, खाली बसून घ्या, मला काहीच दिसत नाही. सर सर थोडं राईट साईडला या प्लीज. थँक्यू सर, थँक्यू सो मच. पहिला डॉट आला ना? येस. काय झालं, पंच म्हणतात की नो बॉल आहे, नो बॉल होता. सो नो बॉल या वेळेला कन्सिडर केला गेला. 1 धाव फलकावरती आले. हॅलो 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 चेक. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचली ती 2 पर्यंत. सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. धावा चेस होणार का? या वेळेला हवेश्वर संघाला मैदानामध्ये आपली मोठी कामगिरी करायची आहे. विशेषतः या मोठ्या कामगिरीमध्ये त्यांना विकेट घ्याव्या लागतील, धावा रोखाव्या लागतील, एखादं चांगलं षटक टाकावं लागेल. पण तशी कामगिरी करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाकडे पण चांगली बॅटिंग आहे. चांगला फटका या वेळेला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. पण जो नियम आपल्याला बदलायचा येणाऱ्या पुढच्या मॅच मध्ये तो कदाचित 1 टप्पा आउटवर जावं लागेल. डायरेक्ट साठी झेल घेण्यासाठी सगळेजण तयार दिसत नाहीयेत, पण चांगली गोष्ट आहे, मजा आले. आज फायनलचा सामना आहे, फायनल पर्यंत आपण आलोय, ही सुद्धा आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही कोणाला तरी हरून पुढे आलेलो आहोत हे पण सांगण्यामध्ये एक वेगळी मजा असतं. आम्ही जिंकलोय हे पण सांगण्यामध्ये एक वेगळी मजा असतं. 5 धावा धावफलकावरती, 5 फॉर नो लॉस. बोला बोला बोला. हा हा हा, येस येस. टीम मॅनेजर या तुम्ही, या टीम मॅनेजर या, असू द्या. हा आले 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 आले. चला मजा मजा, आपण सगळ्यांनी मजा करूया, आनंद घेऊया. चला, ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अरे टाळ्या कमी वाजतायत आपल्या. ग्रेट. पुन्हा एकदा महिमा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. पहिल्या षटकामध्ये महिमा, या वेळेला मात्र थोडा नेम चुकतोय महिमा यांचा. वाईट चेंडू आहे, वाईटच्या स्वरूपामध्ये धावा परवडणाऱ्या नाहीयेत महिमा. 6 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. सामना जिंकायचा आहे. एका बाजूला जय हवेश्वर रायडर्सलाही जिंकायचं आहे, दुसऱ्या बाजूला सरपंच मॅडम यांना सुद्धा जिंकायचं आहे. फुल टॉस, चांगले फटका खेळलेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकल्या. चेंडू सीमारेषा पार, चौकार. वेल डन, वेलकम फॉर ओनर सविता गोरख कडवे. श्वेता यांनी जो चौकार मारला त्याच्यासाठी श्वेता यांनी जो चौकार लगावला त्याच्यासाठी ओमकार यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक. आणि षटकार जर लगावला तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सर लास्ट बॉलला तर काय आलं? सिंगल ना, 1 धाव आले ना, 1 धाव आले. काय होते, प्राइजेस मध्येच येतात, आमचे स्कोरर सुद्धा डिस्टर्ब होतात. 1 धाव आली, 1 धाव. हा सांगतो सर, येतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धाव फलकावरती आल्यात. 11 ऑन बोर्ड. सो 12 चेंडू येणं बाकी, 20 धावांची आवश्यकता. आणि सरांकडून बक्षीस येते इथे. षटकार लगावला तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. पुण्याचे आमचे योगेश दादा यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. वळूया मैदानाकडे. आडव्या बॅटने खेळल्यात. 1 धाव तर जरूर पूर्ण झालंय, पण क्षेत्ररक्षकांना या ठिकाणी आता गाफील राहून चालणार नाही. अशा वेळेला एकेचं रूपांतर दुसऱ्यामध्ये केलं जातंय. 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचले, ती येतात 13 पर्यंत. आणि एक अनाउन्समेंट आहे, जे 3 संघ क्वालिफाय झालेले आहेत त्या तिन्ही संघाच्या खेळाडू जे
रनिंग करणार आहेत. अर्थातच 3 धावा पळून पूर्ण करण्यासाठी तुमचं सिलेक्शन जे झालेलं आहे त्या सिलेक्टिव्ह प्लेअरने आता इथे येऊन थांबायचं आहे. ते सिलेक्शन तुम्ही केलं असेल आय होप सो. आणि त्याप्रमाणे येस योगेश दादा 1000 रुपये षटकाराला. काय विकेटला विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. योगेश दादांनी विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक लावलेलं आहे. थोडं योगेश दादा तुम्ही थोडे साईडला राहता का, दिसत नाहीये स्कोरला, प्लीज थोडं राईट साईडला. थँक्यू. 15 धावा धावफलकावरती आल्यात. दुसरं षटक थोडंसं महागडं ठरतंय. या षटकामध्ये नेम साधला जात नाहीये. या प्रकारचे वाईड हा वाईटच असतो, या नजरेने पाहिलं जातं बघा. आणि अशा पद्धतीने तो आपल्याला परवडणारा नाहीये. 16 धावा धावफलकावरती झाल्यात आणि वाईड जर या प्रकारे टाकले गेले तर मैदानामध्ये थोड्या अंशी दबाव नाही तर या स्पर्धेतला दुसरा नंबर आपल्याला असेल. आणि कुठल्याही महिलेला दुसरा नंबर फार काही आवडतो अशातला भाग नाही. 17 धावा धावफलकावर. आणखीन एक चेंडू परत आपण पाहतोय. स्नेहा मात्र आज थोड्याशा महागड्या ठरलेल्या आहेत कारण अद्यापपर्यंत 18 धावा धावफलकावरती आल्यात. स्नेहाचा प्रत्येक चेंडू कधी डाव्या बाजूला कधी उजव्या बाजूला स्नेहा यांचा कंट्रोल मात्र मैदानामध्ये गेलेला पाहायला मिळतोय. आणि अशा गेलेल्या धावा त्यांच्या संघाला परवडणाऱ्या नसणार आहेत. 19 धावा आणि अजून एक वाईड. 20 1 2 3 4 5 आतापर्यंत 5 वाईड आलेत. म्हणजे विचार करू शकतो आपण दुष्काळात 13वा महिना मगाशी जसं आपण ऐकलं पाहिलं अनुभवलं तेच मैदानामध्ये इथे वारंवार सिद्ध होतोय. 20 धावा धावफलकावरती 31 ची गरज आहे. म्हणजे अजूनही आपण 9 चेंडू येणं बाकी आहे आणि 11 ची गरज आहे. असे डॉट चेंडू येणं गरजेचं आहे. मध्ये थोडासा तिखट झणझणीत परफॉर्मन्स द्यावा लागेल आणि तो झणझणीत परफॉर्मन्स भाजला तरी चालेल, चटका लागला तरी चालेल, पण तशाच पद्धतीने प्रतिस्पर्ध्यांना द्यावा लागतो. एक धाव आले, समीकरण बदलले. आता 7 चेंडू येणं बाकी. 10 धावांची आवश्यकता. येणारे 7 चेंडू. शेवटचा चेंडू चांगला व्हावा अपेक्षा, पण वाईड काही या वेळेला काहीतरी भानामती झाले स्नेहाच्या बाबत. 6वा वाईड आहे, तो बदलावा लागेल. थोड्या अंशी देवाचा धावा करावा लागेल. 7 मध्ये 10 बनवायच्या होत्या, वाईड आला त्याच्यामुळे 7 मध्ये 9 राहिल्या. आणि आता शेवटचा चेंडू निर्धाव 6 मध्ये 9. 6 चेंडू येणं बाकी. श्वेता 12 वरती खेळतात, अंतरा 2 वरती खेळतात आणि दुसऱ्या बाजूला सरपंच सविता गोरख कडवे यांच्या संघाला 6 चेंडूंमध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. आणि जय हबेश्वर रायडर संघाला या 9 धावा अर्थातच वाचवायच्या आहेत. संघ मालक असणाऱ्या शिल्पा सुरेश गरत या सुद्धा अतिशय तल्लीन होऊन मॅच बघतायत. दुसऱ्या बाजूला सरपंच मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम सुद्धा या मॅच मध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत. 6 मध्ये 9. कोण जिंकणार? लावा पैज. कितीची? चायनीज पार्टीची, ब्युटी पार्लरचा खर्च करण्याची, किंवा त्याच वेळेला एखादा छोटीशी ट्रिप मुंबई ट्रिप देण्याची. मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हो, गुड फिल्डिंग. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चांगलं क्षेत्ररक्षण. असा कॉन्फिडन्स पाहिजे, कॉन्फिडन्स वाढवला पाहिजे मित्रांनो. कोणी का जिंकत नाही. 5 मध्ये आता हे या वेळेला रिया यांनी ही चूक केले. 2 धावा आता या षटकामध्ये खर्च केल्यात, त्याच्यामुळे 5 मध्ये 7 हव्यात. इथे आता मात्र जमलं नाही. अंतरा यांना जमलं नाही. 4 मध्ये 7 हव्यात. एक चेंडू या वेळेला दबाव वाढवतोय, दडपण वाढवतोय, कधी बॅटने लागत नाहीये. आता मात्र मॅच मध्ये टर्न. इथे मात्र जय हबेश्वर संघाच्या गोलंदाज रिया यांनी कमबॅक केलेला आहे. 3 मध्ये 7 हव्यात. 3 मध्ये 7 परत एकदा दुधात पाशी या वेळेला पडावी अशातला प्रकार आहे. काय होतंय असं म्हणावं, कारण आता 3 मध्ये 6. गणिताच्या पेपरला एवढा अभ्यास करायला लागला नव्हता मला. एवढं बघावं लागतंय स्कोर कडे सारखं. एक धाव आली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते, तिसरी धाव 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 पळ. याच्यामध्ये सर म्हणतायत 2च धावा असतील. किती? काय? 4. इथून दिसत नाहीये, चौकार आहे. एकूण 4 धावा असतील. 4 धावा पळून पूर्ण केल्या. जोरदार टाळ्या.
मॅच मध्ये ट्विस्ट 4 धावा पळून पूर्ण केल्या त्यामुळे स्कोर बदललाय 29 ऑन बोर्ड फक्त 2 धाव्यांची गरज आहे 2 चेंडू 2 धावा शेवटचे 2 चेंडू 2 धावा कोण जिंकणार या वेळेला सरपंच मॅडमचा संघ सामना जिंकणार की दुसऱ्या बाजूला जय हबेश्वर जिंकणार 22 नाहीये ना सर सो 1 बॉल 2 जोरदार टाळ्या मॅच आवडली असेल तर क्या बात आहे मॅच कोण घेऊन जाणार रिया घेऊन जाणार की दुसऱ्या बाजूला श्वेता घेऊन जाणार कोण जिंकणार 1 चेंडू 2 धावा फटका खेळण्याचा प्रयत्न या वेळेला तो बॅटला लागलाय की कुठे आहे निर्णय येईल आणि सामना जिंकलाय जय हबेश्वर रायडर्स कॉंग्रॅच्युलेशन